धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना मोठा झटका। तानाजी सावंतांच्या विरोधात पुतण्या धनंजय सावंतांचा बंड। धनंजय सावंत परांड्यामधून स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात। तर संभाजीनगरमधील पैठणमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग वाढला। दत्तात्रय गोरडेंच्या भाजप प्रवेशानंतर भाजप शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। काँग्रेसचा एक गट शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे। माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार वाकचौरे आणि ठाकरे सेनेचे सचिन घायाळ यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल। तर जिल्हा परिषद निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला एक मोठा धक्का। ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांचा भाजपला यांचा पक्षाला जय महाराष्ट्र। राजेंद्र राठोड यांच्या मुलीला सत्तारांनी जिल्हा परिषदेला उमेदवारी दिली आहे। मोनाली राठोड यांना आमखेडा जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी देण्यात आली। 4 दिवसांपूर्वी पैठणचे दत्ता गोरडेंनी देखील पक्ष सोडलाय। पुणे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी। जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर ही आघाडी होत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज भरण्यासाठी त्यानंतर उमेदवारांनी एकच गर्दी केली। सर्वच ठिकाणी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी अशी गर्दी झाली होती। युती आणि आघाडी यामुळे अर्ज भरण्यासाठी अक्षरशः तारंबळ उडाली। मनसेच्या विद्यार्थी सेनेचं मीरा भाईंदर महानगरपालिकेवर आंदोलन। मीरा भाईंदर पालिकेचा महापौर मराठीच करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसे विद्यार्थी सेनेनं जोरदार प्रदर्शन केलंय। जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होतोय। धमकी देणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेमध्ये विष्णू भंगाळ यांचा विजय झाल्याच्या रागातून धमकी आल्याचा आरोप आहे। तर बातमी येते नागपूरमधून स्फोटकं निर्माण करणाऱ्या सोलर उद्योजकाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे। सत्यनारायण नोवाल यांना 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे। खंडणी न दिल्यास घातपात करण्याची धमकी देखील देण्यात आली आहे। नोवाल यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली आहे। नंदुरबारमध्ये ईपीएस 95 निवृत्त नागरिकांना पेन्शन वाढ द्यावी या मागणीसाठी खासदार गोपाल पाडवी यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलं आहे। येणाऱ्या अर्थसंकल्पात निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीची मागणी खासदारांनी करण्याची मागणी करण्यात आली आहे। हो, हम सब एक है, असं कसं देत नाही।